गोपाळ कृष्ण गजाननाचं स्तवन करुनी, देव सत्यनारायणास वंदन करुनी, बोडको मारूस नमन करुनी, रंग देवतेस अभिवादन करुनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करुनी ओंजळ, वाहतो तुम्हा चरणी ही नाट्य पुष्पांजली. रसिका, तुला मानाचा मुजरा, ह्या मुजऱ्याचा स्वीकार व्हावा. खास शिशिरोत्सवानिमित्त श्री गजानन महिला नाट्य मंडळ कासवाडा सहर्ष सादर करीत आहे देवादिदेव महादेव यांच्या श्रद्धा, भक्ती, निष्ठा, प्रेम, आदर यांच्या मायेनं नटलेलं 2 अंकी पौराणिक नाटक शिवभक्त मार्कंडेय. लेखक सर्वेश एकनाथ नाईक, संगीत दिग्दर्शक व ऑर्गनचा कुमारी सुरभी संजीव शेठ, तालरक्षक अजित दीनानाथ फडके, पार्श्वसंगीत पांडुरंग शिरोडकर, रंगमंच, नेपथ्य, ध्वनी संयोजन व वेशभूषा श्री सातेरी रंगमंच ट्रिओ, प्रकाश योजना कृष्णा काणकोणकर, रंगभूषा प्रदीप गोवेकर, निर्मिती प्रमुख श्रीमती ललिता शांताराम नाईक, व्यवस्थापक श्री गोपाळ कृष्ण गजानन देवस्थान कमिटी कासवाडा, सहाय्यक सारंग नाईक, साईदत्त नाईक, अशोक देसाई. या नाटकातील भूमिका व कलाकार: ऋषी मृकंडू सौभाग्यवती रेश्मा राजू नाईक, माता मरुदमती कुमारी कृतिका देवानंद शेठ, शंकर सौभाग्यवती अविशा पांडुरंग वळवईकर, पार्वती कुमारी मनिता मोहन नाईक, यमराज श्रीमती ललिता शांताराम नाईक, नारद कुमारी रिया बालाजी नाईक, यमदूत 1 कुमारी सिद्धी प्रवीण बोरकर, यमदूत 2 कुमारी साक्षी सदानंद नाईक, सुलोचना कुमारी सिया सदानंद नाईक, कांचना सौभाग्यवती मनुजा राजा नाईक व मार्कंडे बाल कलाकार कुमारी आद्या राजू नाईक. खास शिशिरोत्सवानिमित्त श्री गजानन महिला नाट्य मंडळ कासवाडा सहर्ष सादर करीत आहे देवादिदेव महादेव यांच्या श्रद्धा, भक्ती, निष्ठा, प्रेम, आदर यांच्या मायेनं नटलेलं 2 अंकी पौराणिक नाटक शिवभक्त मार्कंडेय.
दुर्भाग्यच नाही. दुर्भाग्य काय, महादुर्भाग्य. पण सकाळ सकाळी या माणसेचे तोंड पाहणे याच्यापेक्षा दुसरा दुर्भाग्यच नाही. पण तू म्हणालीस तसा आजचा दिवस व्यर्थ गेला ग बाई. आज काहीही चांगले घडणार नाही. पण प्रतिदिन असे घडले तर कसे होणार ग? हो ना, यावर काहीतरी तोडगा काढायलाच पाहिजे. अन्यथा रोज रोज हे असे घडत राहिले तर आमचे जगणे कठीण होईल. आता बघच तू, तिला मी कशी ठणकावून सांगते बघ. चांगलीच वंटीवर आणते. मरुदमती, ए मरुदमती, काय ताई? पहिल्यांदा इकडे. तुला काही लाज लज्जा कशी वाटत नाही ग? झनाची नाही तरी निदान मनाची तरी. काय झाले ताई? मी काही समजले नाही. आहाहाहाहा. सगळे जाणून बुजून न समजण्याचा आवडणे बरोबर जमते बाई तुला. धन्य ग, धन्य तू मरुदमती. सांगा ना ताई, माझ्या हातून न कळत एखादा अपराध घडला आहे का? ए, तुझी ही साळसूतपणाची नाटके बंद कर. अगं, तुला किती वेळावर बजावलं आहे की प्रभात समय नदीवर येत जाऊ नकोस म्हणून? हो ना, प्रभात सकाळी वांजेचे तोंड पाहणे म्हणजे अपशकुनच ग बाई. आता आमचा संपूर्ण दिवस व्यर्थ जाणार. फक्त तुझ्यामुळे. क्षमा असावी ताई, पण प्रभात समयी ऋषींना शुद्ध पाणी लागते, म्हणून इथे यावे लागते. वा ग वा, तुझ्या पतीला शुद्ध पाणी लागते म्हणून तुझे वांजुटे तोंड पाहून आम्ही आमचा दिवस अशुद्ध करायचो का? असे म्हणू नका ताई, मी निसंतान आहे, यात माझा दोष आहे का? हो हो, तुझाच दोष. माता बनायला सुद्धा भाग्य असावे लागते. तुझ्या नशिबीत नाही तर तू कशी होणार ग माता? जा इथून. आणि हे बघ, तुझे नशीब फुटके तोड सकाळी सकाळी आम्हाला दाखवत जाऊ नकोस. नाही, नाही दाखवणार. अरे केले कंचना, चांगली अद्दल घडवली. यापुढे नदीवर येण्याआधी 10 वेळा विचार करेल ती. हो ग, तुझ्या नादात बराच उशीर झाला. तिच्यामुळे आता आमचे पती आमच्यावर ओरडणार. चल लवकर, आपण आपले पाणी भरून जाऊया. हो ना, आम्हाला कशाला हव्या तिच्या भानगडी. चल हो पुढे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी भूत वैष्णव गायका दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा. देवी, तुम्ही आला? हो स्वामी, आपल्याला पूजेसाठी पाणी आणले आहे. देवी, काय झाले? कुठे काय स्वामी, काहीच तर नाही. मला तुमच्या चेहऱ्यावरचे भाव अचूक ओळखता देतात देवी. उदास का तू भारे, उदास का तू भारे, उदास का तू भारे, कमोदिनी परी रूप तुझे, कमोदिनी परी रूप तुझे, ओ मेरे
आहे का? सांगा देवी, असे कोणते विचार तुमच्या मनी सलत आहे? अशी काय गोष्ट आहे की तुम्ही मला कथन करण्यास मागे पुढे होत आहात? अशी कोणती गोष्ट आहे की हा मृकुंड ऋषी तुम्हाला द्यायला असमर्थ ठरत आहे? सांगा देवी, सांगा. काय सांगू स्वामी, तुमच्या सानिध्यात मला सर्व सुखे मिळाली. तुमच्या साथीत मला सर्व पुण्य प्राप्त होत आहे. तुमच्यामुळे देवादिकांचे आशीर्वाद सुद्धा मला लाभले. एका ऋषी पत्नीला आणखी काय हवे? माझ्यासाठी हा आश्रम स्वर्गाहूनही कमी नाही. तर मग तुम्ही अशा उदास का? तसं काही नाही स्वामी. बोला देवी, बोला. स्वामी, मी एक स्त्री आहे आणि एका स्त्रीला मातृत्व लाभल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. मला माता व्हायचे हे स्वामी, मला माता व्हायचे. या वेळेवर एक फूल उमलू द्या नाथा. या वेळेवर एक फूल उमलू द्या नाथा. ममतेचे सुख घेऊ द्या माता. ममतेचे सुख घेऊ द्या माता. या वेळेवर एक फूल उमलू द्या नाथा. या वेळेवर एक फूल उमलू द्या नाथा. देवी, हो स्वामी, मला माता व्हायचे. पंचकृषीतल्या सर्व स्त्रिया मला वाच म्हणून हिणवितात. मला अपशकुनी म्हणतात. मला नदीवरचे पाणी नेण्यास मनाई करतात. फुटक्या देशिकाचे म्हणतात. कारण माझ्या कुशीत मूल नाही. मला माता व्हायचे ही स्वामी, मला माता व्हायचे. अवश्य देवी, तुम्हाला मातृत्वाचे सुख निसंकोच लाभेल. खरेच स्वामी, मी माता होणार, मला मातृत्व सुख लाभेल. हो देवी, तुम्हाला निश्चितच संतान प्राप्ती होईल. मी माता होणार, मी माता होणार. परंतु काय स्वामी? त्यासाठी तुम्हाला घोर तप करावे लागणार. आपण सांगा स्वामी, मी कोणतेही जप तप व्रत करायला तयार आहे. आपण फक्त मार्ग दाखवा. तर मग ऐका देवी, तुम्हाला संतान प्राप्तीसाठी जगदंबा देवी पार्वतीची आराधना करावी लागेल. त्या निसंदेहात तुमची मनोकामना पूर्ण करणार. खरेच मी करणार स्वामी. देवी पार्वतीचे मनापासून आवाहन करणार. मातेची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेऊ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
आता निश्चितच संतान प्राप्ती होईल. तुम्ही पण आता माता होणार. आज मी धन्य झाले स्वामी, आज मी धन्य झाले. मला किती हर्ष झाला आहे हे मी शब्दात मांडू शकत नाही. धन्य झाले मी नाथा, धन्य झाले मी नाथा, धन्य झाले मी सुखदारी सुखदारी सुखदारी
देवी पार्वतीने दिलेल्या वरदानामुळे द्यावेच लागले. तुमचं बोलणं मला कळत नाही देवानी देवा. भूलकंड, विधीच्या विधानात देवी मरुन्मतीला संतान प्राप्ती योग नव्हता आणि आता देवी पार्वतीने दिलेल्या वरदानामुळे सगळ्या सृष्टी चक्राचा तोल बिघडला आहे. विश्व कल्याणासाठी आम्हाला हे रोखावे लागणार. असे म्हणू नका महादेवा. आज कितीतरी वर्षाने देवी मरुन्मतीच्या चेहऱ्यावर आनंद बघितला आहे. त्यांच्या या आनंदाला क्षणी होऊ देऊ नका. त्यांचे हास्य परत नेऊ नका भोलेनाथा. उठ. जसे विधी लिखित असते तसेच घडते. पण या साऱ्या संसाराचे विधाता तर तुम्हीच आहात. तुम्हीच उत्पत्ती आणि समाप्ती आहात. विधीचे विधान बदला चंद्रशेखरा. आमच्या पदरात संतान रूपी आशीर्वाद घाला. ठीक आहे, मी तुम्हाला संतान प्राप्ती देतो. पण काय देवा? एक पर्याय आहे. काय पर्याय आहे भोलेनाथा? पर्याय असा की मी तुम्हाला एक शतायुषी पण मतिमंत पुत्र देऊ शकतो, अथवा अल्प आयुषी परंतु अतिबुद्धिमान पुत्र देऊ शकतो. परत आहे, मी तुम्हाला एक शतायुषी पण मतिमंत पुत्र देऊ शकतो, अथवा अल्प आयुषी पण अतिबुद्धिमान पुत्र देऊ शकतो. सांगा तुम्हाला कोणता पर्याय हवा आहे? शतायुषी पण मतिमंद, अथवा अल्पायुषी पण अतिबुद्धिमान. शतायुषी पण मतिमंद, अथवा अल्पायुषी पण अतिबुद्धिमान. ही कसली दुविधा आहे महादेवा? विधीच्या विधानाचा समतोल राखण्यासाठी आम्हाला हे करावेच लागणार. सांगा तुम्हाला कोणता पुत्र हवा? तसं असेल तर हे महादेवा, मला अल्पायुषी पण अतिबुद्धिमान पुत्र द्यावा. का? कारण मनुष्य किती जगतो याला किंमत नसते, पण तो कसा जगला हे महत्वाचे असते. बुद्धिमान आहेस हे वरदान पुण्य मुनिवरा. हे वरदान पुण्य मुनिवरा प्राप्ती देतो पुत्रला. हे वरदान पुण्य मुनिवरा प्राप्ती देतो पुत्रला. पुत्राला पुत्र बुद्धिशाली, पुत्राला पुत्र बुद्धिशाली. हो कीर्तिवंत गणेशो हरी.
म्हणूनच इथे भ्रमंती करण्यास आलो होतो. इथली वार्ता सांगायची झाल्यास जगदंबा पार्वतीच्या वरदानामुळे व शिवशंकराच्या आशीर्वादामुळे देवी मरुत्मती आणि मृकंडू ऋषीला पुत्रप्राप्ती झाली आणि यामुळे मरुत्मतीला निसंतान म्हणून हिणवणाऱ्या जिव्हा आपोआप बंद झाल्या. बाळ मार्कंडेयाबद्दल काय सांगावे? त्याच्या बाललीलांनी तर सारी पंचक्रोशी मोहित झाली आहे. त्याच्या अलौकिक बुद्धी सामर्थ्याने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. पण या बालकाच्या आयुष्यात विधीने काय लिहिले आहे हे त्या विद्यार्थ्यांनाच माहित आहे. नारायण नारायण. चला, या समयी तरी इथे माझी गरज नाही. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. मार्कंडेय, मार्कंडेय, ए बाळा, मार्कंडेय, किती वेळ झाला? कुठे असेल हा? मार्कंडेय, मार्कंडेय. मरुत्मती, ए मरुत्मती, कुठे आहे का तुझा कान्हा? माहित नाही ताई, त्यालाच हाक मारत होते. असणार कोणाच्याही घरी साऱ्या पंचक्रोशीत सर्वांचा लाडका आहे तो. सर्वांनाच हवा हवासं वाटते तुझ्या मार्कंडी. ज्ञानाचा भांडार आहे म्हणे तुझा लाडका. हो ना, सगळे काही तोंडपाठ. श्लोक तर असे म्हणतो की वाटते साक्षात सरस्वतीच त्याच्या मुखातून बोलत आहे. स्मरणशक्ती पण चांगली आहे त्याची. एकदा ऐकलेले बरोबर लक्षात ठेवतो. सगळेच त्याची वाणी ऐकायला आतुर असतात. आम्ही पण या क्षणी त्यालाच भेटायला आलो होतो. त्याचे ते बोलणे वागणे छान वाटते ना बाई. पण आज भेट नशिबी नाही वाटते आमच्या. या ना, बसा, येणारच तो. येणार काय? त्याला इतरांनी शोधायला पाहिजे ना. थोडा वेळ तरी बसा ना. नको ग बाई, तेवढी वेळ नाही आपल्याकडे. पण मरुत्मती, मला सांग, कोणती जडीबुटी माजते का तू त्याला? बुद्धी खूपच खाल्ला का रे त्याची? आम्हालाही सांग ना, आम्ही पण आमच्या मुलांना देऊ. दे ना ग, जडीबुटीचा एखादा तरी तुकडा दे. अगं, तसं काही नाही. तो जन्मापासूनच तसा आहे. जे इतर मुले खातात तेच तर तो खातो. मी त्याला वेगळं काहीही देत नाही. हा, सांगायचं नसेल तर सांगू नको. चल ग कंचने, उगाच वेळ घालवला आपण इथं. चल. मरुत्मती, औषधीचा एखादा तरी तुकडा दे. मी कंचनीला काही नाही सांगणार. अगं, तसं काही नाही. अगं, थोडासा तरी दे. मी कोणाला काही नाही सांगणार. अगं, थोडं. किती वेळ झाला? कुठे असेल हा? माझ्या तानुल्या रे, माझ्या तानुल्या रे, माझ्या तानुल्या रे, किती शोधू तुला माझ्या छकुल्या रे, किती शोधू तुला माझ्या छकुल्या रे, माझ्या तानुल्या रे, माझ्या तानुल्या रे.
किंवा दुसऱ्याला गेली. मी गोमातेला चारा खायला म्हणत होतो मातोश्री. गोमाता मातेसमान असते. ती आमचे पोषण करते असे तात्याश्री सांगतात. मी तुला गोमातेबद्दल विचारले होते का? बोलण्यात तुझ्या समोर कोणीही जिंकू शकत नाही. आता चला हातपाय धुवून महादेवांना नमस्कार करा. हो, आलोच मी. बाळा पुढे येतं. माते, एक विचारू? विचार की. शिवशंकरांना महादेव असं का म्हणतात ग? कारण ते महान देव, देवांचे पण देव, म्हणून महादेव. आता याच्यापेक्षा चांगले उत्तर हवे असतील तर ताक्षरी यांची वाट पहा. हो, तुझ्याकडे तर कधीच समाधानकारक उत्तरे मिळत नाही. तात्याश्रीच अचूक उत्तरे देतात. असते का? तात्विक कसले अचूक उत्तरे देतात? तात्याश्री आला. कल्याणमस्तु. बोल बा, आज काय नवीन प्रश्न घेऊन आला? आजचा प्रश्न तसा कठीण नाही, खूपच सरळ आणि साधा आहे, पण खूप महत्त्वाचा आहे. हो का? मग विचार तुझा. सोपा, साधा, सरळ पण महत्वाचा प्रश्न. तात्याश्री, शिवशंकरांना देवादेवी महादेव असे का म्हणतात हो? कारण महादेव सर्व देवांचे देव आहेत. पाहिलं, मी पण हेच सांगितले होते. तर म्हणतो कसा की तुझ्याकडे कधीच समाधानकारक उत्तरे मिळत नाही. आता ऐकलीस ना? हो, पण तात्याश्री, आपण शिव हे नाव घेतले तर मन प्रसन्न होते, बरोबर ना? हो, अगदीच बरोबर. शिवनाम आहेच तसे मंगलकारी. शिव म्हणजे मंगल. या विश्वाचा आधार आहे शिव. त्यांच्याच कृपेने आणि इच्छेने हा संसार चालत आहे. हे जनादी तेच अनंत. खरेच तात्याश्री? हो हो, तुझा जन्म पण शिवशंभूच्या आशीर्वादानेच झाला आहे. त्यांचे कृपाक्षेत्र असले तर आपण कोणत्याही महाकाय संकटाचा सामना करू शकतो. आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. हो, निसंकोच. जेव्हा समोर काहीच पर्याय नसेल तर मुठी फक्त शिवनाम घ्यावे. योग्य मार्ग सापडणारच. पण तात्याश्री, शिव दिसतात तरी कसे? तुम्ही पाहिले का हो त्यांना? शिवशंकराचे स्वरूप अतिशय दिव्य आहे. ते जटाधारी आहे. त्यांच्या जटा मुकुटात गंगा विराजमान आहे. त्यांनी मस्तकी चंद्र धारण केला आहे. समुद्र मंथनातून आलेले हलाहल प्राशन केल्याने त्यांचा कंठ निळा आहे. त्यांच्या गळ्यात सर्प व रुद्राक्षांच्या माळा शोभतात. त्यांना चिताभस्म अतिशय प्रिय आहे, म्हणून ते सर्वांगाला चिताभस्म लावतात. त्यांना 3 नेत्र आहे. अबाबा, म्हणजे 3 डोळे? हो, म्हणूनच त्यांना त्रिलोचन असेही म्हणतात. त्यांच्या बळकट बाहूत त्रिशूळ आणि हातात डमरू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक अतिविलक्षण तेज आहे. सूर्याच्या प्रकाशाएवढे तेज का? हो, पण एका सूर्यात नव्हे, सहस्त्र सूर्यांच्या अशा एवढे तेज. म्हणूनच कविवर्य त्यांचे वर्णन करताना म्हणतात, त्रिलोचन त्रिशूळधारी आहे सांब सदाशिव. त्रिलोचन त्रिशूळधारी आहे सांब सदाशिव. शशी शोभे शिरावरी महादेव तो करुणाकर. सहस्र रवी तेजमुखी
कैलासी वसे गिरिजावर शास्त्र रविते जमकी कैलासी वसे गिरिजावर भुजंगहार आभूषित जठाधारी नागेश्वर असे आहे देवाधिदेव महादेव. समजले का? हो समजले. पण तातश्री मला पण शिवशंकरांना पाहायचे आहे. हो, का नाही पाहू शकणार? तू पण त्यांना पाहू शकतोस. तुमच्यासारखी मी शिवाराधना केली तर ते मलाही प्रसन्न होणार, मला सुद्धा दर्शन देणार. हो नक्की. शिव आपल्या भक्तावर सदैव प्रसन्न असतात. पण मी तर लहान आहे. शिव आराधना नियमाच्या बंधनात बांधील नाही. त्यांना आपला साथ करण्यास फक्त समर्पणाची गरज आहे. त्यांची आराधना कोणीही करू शकतो. मनुष्य, देव, दानव कसलाच भेदभाव न करता महादेव आपल्या भक्तावर सदैव प्रसन्न असतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ सुद्धा म्हणतात. भोलेनाथ, तातश्री तुम्ही मला शिवाराधना करण्याची परवानगी देणार? शिव आराधनेला परवानगी कशाला हवी? फक्त हात जोड आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप कर. म्हण, माझ्या बरोबर म्हण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः
शिवभक्त मार्कंडेयाच्या भाग्यात विधीने काय लिहिले आहे हे पुढचे क्षण सांगणारच आहे. पण भोलेनाथ शिवशंकर आपल्या भक्तांचे अंधारमय जीवन कसे प्रकाशमय करतात हे पाहणे अधिक मनोरंजक ठरेल. चला पाहूया नटेश्वर शिव कोणती नाट्यमय शिवलीला रचतात ते. राधा नर मधुरे जय जय राधा नर मधुरे जय ऋषी, आपण प्रणाम नारद मुनी. कल्याण मस्तू. आज अचानक आश्रमाची वाट कशी काय धरली? देवी मरुदमती, तिन्ही लोकात जिथे जिथे काही विशेष घडायचे असते तिथे तिथे नारद हजेरी लावतोच. सांगण्याचा विषय हाच की नारद कधीच कुठेही विना प्रयोजन जात नाही. हो, ते तर माहीतच आहे. तर आज आपले चरण कमल ह्या आश्रमाला कोणत्या प्रयोजनाने लागले? आज या आश्रमावर येणाऱ्या काळ येणाऱ्या संकटाचे संकेत देण्यासाठी मी ईश्वर आलो आहे देवी. काय? आश्रमावर संकट? हे आपण काय बोलताय नारद मुनी? हो देवी, तुम्ही योग्य तेच ऐकले आहे. आज या आश्रमावर काळी छाया पसरणार आहे. जे घडायला नको ते अघटित घडणार आहे. म्हणजे काय देवर्षी? तुमच्या बोलण्याचा अर्थ उमगलं नाही मला. म्हणजे सतत हसत खेळत असणारा हा आश्रम एकाएकी अबोल बनणार आहे. तिथल्या कळ्या कोमेजून जाणार. इथली फुले आपला गंध विसरणार. वृक्ष, वेली, पशु, पाखरे सर्वांनाच हिलावून टाकणारी गोष्ट घडणार आहे. तुम्ही असे कोड्यात का बोलताय नारद मुनी? काय अघटित घडणार आहे ते स्पष्ट सांगा ना. तसं असेल तर ऐका देवी. तुमच्या लाडक्या पुत्राचा म्हणजे बाळ मार्कंडेयाच्या जीवनाचा आज अंतिम दिवस आहे. काय? हो, या भूतलावर बाळ मार्कंडेयाचा आज शेवटचा दिवस आहे. नारद मुनी, मुखाच्या शब्दांना आवर घाला. तुम्ही काय बोलता याचे जरा भान ठेवा. हे मी बोलत नाही दे, हे विधीचे विधान सांगत आहे. नारद मुनी, तुमच्या वाणीला लगाम द्या. पुढे एक शब्दही बोलू नका. एका ऋषी पत्नीच्या भावनाशी खेळण्याचा अधिकार कुणी दिला आहे तुम्हाला? देवी, बाळ मार्कंडेयाच्या भाग्यात जे कोरले आहे तेच मी म्हणत आहे. यात माझा असा स्वरचित एकही शब्द नाही. नारद मुनी, जिभेला लगाम द्या. तुम्हाला जेवढी कला नाट्य करायची आहे ती तिन्ही लोकांजवळ खुशाल करा. पण तुमचे लोककार्य करण्यासाठी तुम्ही ह्या आश्रमात येऊन माझ्या पुत्राच्या जीवावर उठला तर ती ही माता गप्प बसणार नाही. देवी क्रोध आवरा. स्वामी, तुम्ही ऐकलेत का? तुम्ही ऐकलेत का नारद मुनी काय म्हणतात ते? हो देवी, ऐकले मी आणि हेच सत्य आहे देवी. काय? हो देवी, आज आपल्या मार्कंडेयाच्या भाग्यात नियतीने मृत्यूयोग लिहिला आहे. आज कधीही येऊन आपल्या तान्याला आपल्यापासून फिरावून घेऊन जाऊ शकतो. नाही स्वामी, नाही. हे असत्य आहे. सांगा ना, हे असत्य आहे म्हणून. नाही देवी, हेच अंतिम सत्य आहे. जे विधी लिखित आहे ते घडणारच. त्याला आपण रोखू शकणार नाही. काळाला रोखण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही देवी. पण मुनिवरी, यावर काहीतरी उपाय असेलच. उपाय फक्त माता पार्वती आणि भोलेनाथ शिवशंकरच करू शकतात. तसं असेल तर आपण शिवशंकराची आराधना करू. भोलेनाथ काहीतरी मार्ग दाखवतीलच. संकटात भक्तांनी हाक मारली तर ते कुठूनही धावून येतात असे आपणच म्हणत होतात ना. हो देवी, बाळ मार्कंडेयाच्या मृत्यूचा हा पर्याय भोलेनाथानेच मला दिला होता. मीच त्यांच्याकडून अल्पायुषी पुत्राचा पर्याय घेतला होता. पर्याय? आपण कोणत्या पर्यायाबद्दल बोलत आहात स्वामी? हे सगळे माता पार्वतीने दिलेल्या पुत्रप्राप्तीच्या वरदानामुळे घडले. आमच्या नशिबी पुत्रयोग नव्हता. नियतीच्या पुस्तकात तो अध्यायच नव्हता. तेव्हा त्या वरदानाचा मान राखावा आणि विधी लिखितात ढवळाढवळ होऊ नये म्हणून भोलेनाथाने मला 2 पर्याय दिले होते. शतायुषी मतिमंद पुत्र
अथवा अल्पायुषी पण अतिबुद्धिमान पुत्र, तेव्हा तेव्हा मी दुसरा पर्याय निवडला. काय अल्पायुषी? हो देवी, अल्पायुषी. आता मी महादेवाला कोणत्या तोंडाने सांगू की माझ्या पुत्राला आणखीन आयुष्य द्या? पण हे तुम्ही माझ्यापासून का लपवले स्वामी? कारण सत्य लपविले नसते तर गेली 10 वर्षे तुम्ही आनंदाने सुखात समाधानाने घालवलेच नसती. तुम्ही स्वतः दुःखी होऊन 10 वर्षे फक्त आपल्या पुत्राच्या मृत्यूची वाट पाहत बसला असता. देवी, नियतीने जे ठरवले आहे त्याचा सन्मान करा आणि येणाऱ्या क्षणाला धैर्याने सामोरे जा. शेवटी योगेश्वर शिवशंकराच्या मनी जे असेल तेच घडेल. तुम्ही एका मातेला हे सांगता नारद मुनी? कसे शक्य आहे हे? कोणती माता आपल्या पुत्राच्या मृत्यूला धैर्याने सामोरे जाणार? माझ्या मनात काय चालू आहे हे मी तुम्हाला कसे समजावू? देवी, भावनांना आवर घाला आणि बाळ मार्कंडेयाचे काही क्षण उरले आहे ते खुशीने घालवा. भोलेनाथ शिवशंकराच्या मनात काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. नारायण नारायण. स्वामी, शांत व्हा देवी, शांत व्हा. अशा शोकाकुल होऊ नका. शांत हो? कशी शांत हो? एक वेळ माझा प्राण गेला असता तर इतके यातण्यात झालं नसतं. पण माझ्या डोळ्याने माझ्या पुत्राला निर्जीव अवस्थेत कशी पाहू शकणार? सर्व ठीक होणार देवी, सर्व ठीक होणार. यातले मार्कंडेयाला काहीच कळता कामा नये. याला कळू देऊ नका की आज त्याच्या जीवनाचा अंतिम दिवस आहे. जीवनाच्या उरलेल्या घटका त्याला खुशीत जगू द्या. हो स्वामी, मी त्याला त्याच्या मृत्यूबद्दल काहीच सांगणार नाही. आजचा हा दिवस मी त्याला त्याच्या मनासारखा घालू देणार आहे. चला मग आज जाऊ. काय आज माझ्या जीवनाचा अंतिम दिन आहे? पण माझ्या तात्याश्री आणि मातेला कसे कळले की आज माझा मृत्यू होणार आहे? हे शिवशंकरा, काय हे? काय हे शिवशंकरा?
मृत्यू हेच मनुष्याच्या जीवनाचे अंतिम सत्य आहे. म्हणूनच धरतीला मृत्यूलोक असे म्हणतात. पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला यमलोकात यावेच लागते. म्हणूनच म्हणतो सोडून द्या मोह जीवनाचा, सोडून द्या मोह जीवनाचा, सोडून द्या मोह जीवनाचा. यमहा अंतिम सत्य खरे, यमहा अंतिम सत्य खरे. सोडून द्या मोह जीवनाचा, सोडून द्या मोह जीवनाचा. वेळ काळ क्षण समयाचा, वेळ काळ क्षण समयाचा. मीच अधिपती, मीच अधिपती, हे ना विसरे. मीच अधिपती, मीच अधिपती, हे ना विसरे. सोडून द्या मोह जीवनाचा, सोडून द्या मोह जीवनाचा. वेळ काळ क्षण समयाचा, वेळ काळ क्षण समयाचा. मीच अधिपती, मीच अधिपती, हे ना विसरे. मीच अधिपती, हे ना विसरे. सोडून द्या मोह जीवनाचा, सोडून द्या मोह जीवनाचा. सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या मोह जीवनाचा. मी यमराज, यम म्हणजे नियम. आमचा नियम आहे नश्वर शरीरातून प्राण काढून घेणे, आणि ते आमचे कर्तव्य आहे आणि त्याचे पालन झालेच पाहिजे. आमचा नियम सर्वांना समान असतो. यमलोकात कर्तव्याच्या आड येणाऱ्या भावनांना मुळीच स्थान नाही. ज्ञात आहे यमराज, पण मृत्युंजपुत्राला लहान वयातच मृत्यू का? हो यमराज, त्या गोळ्या मुलाची वयाच्या 10व्या वर्षी त्याला लोकाची यात्रा का संपवायची? कारण त्याच्या भाग्यात तेवढे जीवन लिहिले आहे. आणि आता त्याच्या नशिबी फक्त हा काळ आहे का, आणि या काळाला थांबवण्याचे सामर्थ्य या विश्वात कोणापाशीच नाही. चला, व्यर्थ वेळ जाऊ नका. यमराज, आम्ही विधीच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे बाळ मार्कंडेयाच्या प्राणाचे हरण करू. हो यमराज, आजचा शेवटचा प्रहार सुरू होण्याआधी बाळ मार्कंडेयाचे प्राणज्योत यमदरबारात असेल. उत्तम, अतिउत्तम. चला, विधी नियमाचे पालन निसंकोचपणे करा. ही तुम्ही माझी कसली परीक्षा पाहत आहात माझ्या पार्वती? तुमच्या कृपा आशीर्वादाने मला मार्कंडेय मिळाला, परंतु विधी लिखितानुसार आज त्याच्या जीवनाचा अंतिम दिवस आहे. ही रात्र सरली की उद्याचा दिवस कसा असेल याची कल्पना सुद्धा करता येत नाही. मी माझ्या बाळाचे असे अकाली गूढ जण सहन नाही करू शकणार माते. माझ्या पुत्रावर एखादी संकट येण्याआधी मीच माझे प्राण संपवले. देवी, तुम्ही अजूनही जाग्यात आहात? ज्या मातेच्या हृदयावर कुणीतरी घाला घालून टपून बसलं आहे, त्या मातेला निद्रा कशी येणार स्वामी? बाळ मार्कंडे झोपला का? हो स्वामी, माझा बाळ निवांत झोपलाय. मी आत्ताच त्याला बघून आले. गोड निद्रे काही. तसं असेल तर मग आपण पण आत जाऊ. आपल्या आवाजाने त्याची निद्रा भंग व्हायला नको. जीविताच्या ज्या काही घटिका उरल्या आहेत त्या त्याला उत्तमरित्या उपभोगू द्या. चला, आम्ही जाऊ. नारायण नारायण. देवी मरुत्मती आणि ऋषी मृकंडूच्या नशिबात काय भोग लिहून ठेवले आहेत महादेवा.
बाळ, तुझ्या अल्पजीवनाची वार्ता मीच तुझ्या मातेला दिली आहे. आपण ह्या समयी इथे येण्याचे प्रयोजन हेच आहे का? नाही नाही, मी तुला इथे हे सांगायला आलो आहे की देवादिदेव महादेवांची निष्ठापूर्ण भक्ती केल्यास संसारातील मोठ्यातली मोठी संकटे सुद्धा नाहीसे होतात. हे मला माहीत आहे. काय बाळ, शिव आराधना करणाऱ्यांचे हिंस्र पशुप्राणी, राक्षस, भूत, खेत, साक्षात काळ सुद्धा काहीच बिघडवू शकत नाही. तुझी भक्ती पाहून मी धन्य झालो बाळा, मी धन्य झालो. ऋषी मृकंडुनी तुला उत्तम ज्ञान दिले आहे. तुझ्या ज्ञानासमोर मी हार मानली बाळा. तेव्हा मी तुझी काय सहायता करू शकतो? माझे माता पिता दुःखी होऊन आता झोपले आहे. आमच्या संभाषणाने त्यांना त्रास होऊ शकतो. तेव्हा आपण नारायण नारायण. धन्य धन्य बाळा, धन्य धन्य तुझी. तुझ्या मात्या पित्याबद्दल असलेला आदर, स्नेह आणि धन्य तुझी शिवशंकरावर असलेली निष्ठा आणि भक्ती. आता तुझे अल्प आयुष्य आणि मृत्यूत होणारा संघर्ष खूपच नाट्यमय होणार हे नक्कीच. नारायण नारायण. देवादिदेव महादेवा, तुमच्यापेक्षा मोठा नटेश्वर या जगतात कोणीच नाही. तेव्हा आजचे नाट्य असे काही रंगवा की येणारा सूर्योदय बाळ मार्कंडेयाच्या जीवनात शिवभक्तीचा नवा प्रकाश घेऊन येऊ. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम हाच आहे तो बाळ मार्कंडे, ज्याचा जीवनकाळ आज संपत आहे. हो, हाच तो. आता विलंब नको. सोड त्याच्यावर पाश आणि घे त्याचे प्राण ताब्यात. पण हा तर मोठ्या श्रद्धेने शिवभक्ती करत आहे. तो नाम जपात लीन झाला आहे. त्याची शिवभक्ती आम्हाला आमच्या कार्यापासून दूर करू शकत नाही मित्रा. सोड त्याच्यावर मृत्यू पाश. काय झाले मित्रा? काहीतरी आगीचा चटका लागल्यासारखे झाले. परत एकदा काय? काय झाले? एखादा आगीचा चटका लागत आहे. छे, काहीतरी बोलू नकोस. मानव आहे तो. देव नव्हे किंवा मायावी राक्षस नव्हे. तो कशा ज्वाला उत्पन्न करू शकतोस? तसं आहे तर मग तू प्रयत्न करून बघ. बाबा, हे काहीतरी भयंकर नाही तर काहीतरी महाभयंकर आहे. चल मित्रा, अतिविलंब न करता यमराजांना जाऊन सांगूया. स्वामी, हाच तो मायावी चमत्कारी मार्कंडे, ज्याच्या अंगातून भयंकर ज्वाळा येत आहे. तुमचे तोंड बंद ठेवा. काहीतरी तर्कसिद्ध करा. हे सत्य आहे स्वामी. जेव्हा आम्ही त्या बालकावर मृत्यूपाश टाकला तेव्हा अचानक कुठून तरी ज्वाला आल्या आणि त्या ज्वालाने आमच्यावरच प्रहार केला. मला तुमच्या बोलण्यावर मुळीच विश्वास नाही. आजपर्यंत असे कधीच घडले नाही की फेकलेला यमपाश प्राण न घेता परतला. पण हे सत्य आहे स्वामी. हे खरोखरच सत्य आहे स्वामी. शांत व्हा. तोंडातून एक शब्द देखील काढू नका. तुमच्या या पराजयाने आज यमलोकाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. घ्या तो पाश. स्वामी,
आता मी स्वतः या बालकाचे प्राणहरण करतो. स्वामी तुम्ही हो हो, आता हे कार्य मलाच करावे लागणार, कारण विधी नियमांचे पालन झाले नाही तर जगतावर मोठे संकट येऊ शकते. त्यासाठी मी स्वतः त्या बालकाचे प्राणहरण करतो. द्या गोपाळ, द्या. जीवन काय जीवन काय जीवन काय जीवन काय मी फक्त मृत्यूच्या अटळ नियमाचे पालन करत होते. विधिलिखितानुसार आज बाळ मार्कंडेयाच्या जीवनाचा अंतिम दिवस होता आणि निर्धारित वेळेत हे कार्य केले नसले तर तुम्हीच मला दंडित केलं असतं. हो, निश्चितच केले असते. पण बाळ मार्कंडेयाची शिवभक्तीची प्रचिती तुम्हाला नाही आली. शिवलिंगातून आलेल्या ज्वाळा तुम्हाला कळल्या नाही. मनापासून भक्ती करणाऱ्याचे शिव सदैव रक्षण करते हे तुम्हाला ज्ञात नाही का? क्षमा करा महादेवा, आता या चुकीचे मी कसे प्रायश्चित करू ते सांगा.
बाळ मार्कंडे आता अल्पायू राहिले नाही, त्याला दीर्घायुष्य प्रदान करा. परंतु देवा त्याचे अल्पायू होणे विधिलिखितात स्पष्ट लिहिले आहे आणि ते बदलले तर अनर्थ होईल. यमराज, विधी लिखितात हे पण लिहिलेले आहे की मी आणि तुम्ही एकत्र येऊन अल्पायू मार्कंडेयाला दीर्घायुष्य प्रदान करणार. हे विधान तुम्ही वाचले नाही का? चूक झाली देवा. कोटी कोटी धन्यवाद भोलेनाथा. आम्ही आपले जन्मभर ऋणी राहील महेश्वरा. आता मला काय आज्ञा आहे महाकाल? तुम्ही मार्कंडेयाला अमरत्वाचे वरदान देऊन पुन्हा यमलोकात जा आणि तिथली व्यवस्था अधिक सुरळीत बनवा. पुन्हा अशी चूक होऊ देऊ नका. देवी पार्वती, यमराज, यापुढे शिवभक्ती करत असताना कुणाचेच प्राण नेऊ नका. तशी शिवशंकरांची इच्छा. प्रणाम महेश्वरा, प्रणाम माता पार्वती, प्रणाम बाळ मार्कंडे. देवा, आपण मला दर्शन दिले. हो, माते, आपण म्हणाला कीर्तिवंत हो. मी धन्य झालो माते, मी धन्य झालो. पुत्र, तू मला माझ्या पुत्रासमानच आहे. तू मला गणेश आणि कार्तिके इतकाच प्रिय आहे. म्हणूनच तर मी तुझ्यासाठी इथवर आले. मी धन्य झालो माते, मी धन्य झालो. देवा भोलेनाथा, माते देवी पार्वती, आम्हाला क्षमा करा देवादी देवा. आम्ही तुमच्या वरदानावर आणि सामर्थ्यावर शंका घेतली. आम्ही विसरलो होतो की तुम्ही दयेचे सागर आहात, तसेच तारणहार आहात. पुत्राच्या चिंतेने माता पित्याचे असे वागणे स्वाभाविक आहे, पण आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही. मार्कंडेयाचे नाव आता त्यांच्या अमरत्वासारखे शिवभक्तात अमर झाले आहे. धन्यवाद देवा. माते, माझी एक इच्छा आहे. सांग बाळ. मी तुमच्या दया, माया आणि शक्तीवर एक ग्रंथ लिहू इच्छिते. तो लिहिण्याची मला आज्ञा द्यावी. अवश्य बाळ. तू असा ग्रंथ लिहिल्यास मला आनंदच होईल. पुत्र मार्कंडे, तुझ्या हस्ते लिखित हा ग्रंथ मार्कंडे पुराण म्हणून प्रसिद्ध होईल आणि भक्तांचे युगे युगे मार्गदर्शन करणारा ठरेल. पुत्र, तुझ्याद्वारे रचलेली मार्कंडेय पुराण जो वाचणार तो माझ्या विशेष कृपेचा पात्र ठरणार असा मी तुला वर देते. एवढेच नाही तर मार्कंडे पुराणातील श्लोक वाचल्यास कुठलीही पापी व्यक्ती आपल्या पापात